हॅलो स्टुडंट, तर बघा आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करूया. त्यापूर्वी एक करेक्शन करून घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 1980 अशी सांगितलेली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 1980 नसून ती 1989 मध्ये करण्यात आली होती. हा पॉईंट सर्वांनी इथे नोटीस करावा. ओके, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठीक आहे, लक्षात असू द्या. ठीक आहे, तर ती आहे 1989 ची, मोस्ट MP. ओके, आणि याची स्थापना कोणी केलेली होती तर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 1989 मध्ये केलेली होती. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 21 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस अलीकडेच साजरा करण्यात आलेला आहे आणि 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस असतो, कारण या दिवशी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो. कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे आहे. तर 1 मेला महाराष्ट्राची काय झाली होती स्थापना. बघा मग महाराष्ट्राची जी राजभाषा आहे ती आहे मराठी, त्यामुळे 1 मेला आपण मराठी राजभाषा दिवस साजरा करतो. तर ह्या दोन दिनविशेषामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये राहतात, तर हे पॉईंट इथे कव्हर करून घ्या. ओके, त्यानंतर बघा 1 मेलाच एक महत्त्वाचा दिनविशेष असतो, तो म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस. कारण 1 मे 1919ला लक्षात असू द्या ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामुळे 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्याच पद्धतीने 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची काय झाली होती स्थापना. तर असा प्रश्न विचारला जाते की महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची जी तारीख आहे ती आहे 1 मे, तर या दिवशी आणखी कोणता दिनविशेष साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय कामगार दिवस. आणि आपल्या भारतीय कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटलं जाते तर नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हटलं जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अलीकडे मराठी भाषेला लक्षात घ्या अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी यासाठी काही समित्या आहे. ठीक आहे, तर यामध्ये एक आहे रंगनाथ पठारे समिती, जी की 2012 मध्ये स्थापन करण्यात आली होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा काय देण्यात यावा दर्जा. ठीक आहे, आणि आता यावर्षी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली 2024 मध्ये ही समिती नेमण्यात आलेली आहे. तर बघा आतापर्यंत अभिजात भाषा किती आहे ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ते नक्की तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता बघा परिशिष्ट 8 आहे आपल्या घटनेमध्ये, परिशिष्ट 8 यामध्ये सध्या 22 भाषांना अधिकृत भाषा म्हटलं जाते, परंतु तुम्हाला अभिजात भाषा किती आहे त्या नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि इयर जर येत असेल तर नक्कीच सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे, तर मराठी भाषेला अजूनपर्यंत अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही आहे. त्या संबंधित ह्या 2 समित्या नेमलेल्या आहे. ठीक आहे, ज्या की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मदत करतील. त्यानंतर 20 फेब्रुवारीलाच म्हणजेच अलीकडे आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आलेला आहे. ठीक आहे, मग आपल्या इथे सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो तर तो केला जातो 26 जूनला, कारण 26 जून रोजी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती असते. ठीक आहे, त्यामुळे सामाजिक न्याय दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मात्र आंतरराष्ट्रीय विचारला तर 20 फेब्रुवारी लक्षात ठेवा. मग आता सामाजिक आर्थिक राजकीय न्याय ही घटनेमध्ये आपण कोणाकडून घेतलेल्या गोष्टी आहे तर रशियाकडून घेतलेल्या गोष्टी आहे. मूलभूत कर्तव्य सुद्धा आपण रशियाकडूनच घेतलेले होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आपल्या राज्यघटनेमध्ये आपण फ्रान्स या देशाकडून घेतलेले आहे. ठीक आहे, गणराज्य हा शब्दसुद्धा आपण फ्रान्सकडूनच घेतलेला आहे, गणराज्य प्रजासत्ताक. ठीक आहे, लक्षात असू द्या. मग मूलभूत हक्क हे कोणाकडून घेतले, अमेरिका. आपल्या घटनेमध्ये भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा मूलभूत हक्काला म्हटलं जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे की आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये सध्या एकूण टोटल 25 भाग आहे. त्या 25 भागापैकी सर्वात विस्तृत आणि मोठा भाग जर तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर मूलभूत हक्कच येणार आहे. मार्गदर्शक तत्त्वे आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे आणि ती भाग 4 मध्ये समाविष्ट केलेली आहे. तर मूलभूत कर्तव्य आताच सांगितलं मी तुम्हाला रशियाकडून घेतलेले आहे, तर ते भाग 4A मध्ये आहे. कारण 42व्या घटना दुरुस्ती 1976ने लक्षात घ्या आपण भाग 4A आणि 51A कलमाचा समावेश केलेला होता. त्यासाठी आपण सरदार स्वर्णसिंग समितीसुद्धा नेमलेली होती. मग आपण या 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्य टाकलेले होते. त्यानंतर एक 11वं मूलभूत कर्तव्य हे 86वी घटना दुरुस्ती 2002ने समाविष्ट करण्यात आलेले आहे. म्हणजे आता एकूण जे मूलभूत कर्तव्य आहे ते आहे 11. म्हणजे घटनेमध्ये सुरुवातीला मूलभूत कर्तव्य नव्हती, ते 42व्या घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आलेली आहे. सो हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा स्टुडंट, संतारा पद्धत खूप न्यूजमध्ये आहे. तर संतारा पद्धत पहिल्यांदा पाठ ठेवा की कोणत्या धर्मासंबंधित आहे. तर संतारा ही पद्धत जैन धर्मासंबंधित आहे. भारतातील सर्वात साक्षर धर्म जर कोणता असेल तर तो आहे जैन धर्म. ठीक आहे, आणि आपल्या भारतामध्ये
एकूण 6 धर्म आहे जे अल्पसंख्याक आहे, ज्यामध्ये बघा मुस्लिम धर्म आहे, ठीक आहे, त्यानंतर ख्रिश्चन धर्म आहे, ठीक आहे, त्यानंतर शीख धर्म आहे, त्यानंतर बौद्ध धर्म आहे, ठीक आहे, त्यानंतर आहे पारशी आणि त्यानंतर आहे जैन। तर या 6 धर्मांना आपल्या येथे अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आलेला आहे, अल्पसंख्याक धर्माचा दर्जा देण्यात आलेला आहे, ठीक आहे। मग आता जैन धर्मासंबंधी संतारा पद्धत न्यूजमध्ये का आहे, कारण या पद्धतीमध्ये अन्न पाणी यांचा त्याग करून देह त्यागला जातो, ठीक आहे। तर 21 कलम काय म्हणते, मग जीवित राहण्याचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा सर्वांना काय आहे, अधिकार आहे, ठीक आहे। त्यामुळे ही याचिका पडलेली होती की कोणी जिवंतपणे मरू शकत नाही। मात्र तिकडून काय युक्तिवाद सांगण्यात आला, कलम 25 काय म्हणते, प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार प्रसार आणि आचरण करण्याचा काय आहे, अधिकार आहे। सो इथं आपण चर्चा केलेली आहे। सो हा पॉईंट लक्षात ठेवा। त्यामुळे दोन्ही कलमा तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकते किंवा मग संतारा पद्धत कोणत्या धर्मासंबंधित आहे असा पण प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर जगातील पहिला लाकडी उपग्रह नासा आणि जाक्सा, ठीक आहे, या 2 संस्थांनी मिळून बनवलेला आहे आणि त्या उपग्रहाचं नाव आहे लिग्निसॅट। ओके, लक्षात असू द्या, ठीक आहे। आणि ते कोणत्या झाडापासून बनवलेलं आहे, ते कोणतं लाकूड आहे, तर ते आहे मॅग्नेलिया वूड, म्हणजे या वृक्षापासून हा लाकडी उपग्रह बनवलेला आहे, जेणेकरून अंतराळात जो कचरा निर्माण होतो तो होणार नाही। सो नासा आणि जाक्सा, तर नासा आहे अमेरिका आणि जाक्सा आहे जपानची संस्था, सो लक्षात असू द्या, ठीक आहे। त्यानंतर पहिला फ्रेंच चित्रपट महोत्सव 2024 कुठं पार पडलेला आहे, कलकत्ता। आणि लक्षात असू द्या, भारतातलं जे पहिलं हरित बंदर आहे हल्दिया बंदर, पण हे सुद्धा पश्चिम बंगालमध्येच येते, हे दोन्ही ठिकाणं पश्चिम बंगालमध्ये, लक्षात ठेवा। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, 50वा खजुराहो जो मंदिर महोत्सव आहे तो मध्य प्रदेशमध्ये भरला जातो आणि एक तानसेन पुरस्कार आहे, हा पण मध्य प्रदेशमध्ये भरतो। त्याचप्रमाणे खजुराहो मंदिर महोत्सव हा सुद्धा मध्य प्रदेशमध्ये भरतो। मध्य प्रदेशला महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागली आहे। आणि विशेष म्हणजे हा जो खजुराहो महोत्सव आहे हा 50वा आहे, कारण 1975 मध्ये स्थापना झाली, म्हणजे सुवर्ण महोत्सवी आहे। तर डेफिनेटली पाठ करणे इथे आवश्यक ठरते आणि याच पद्धतीनं करंट बेसवर आपण स्टडी करायला पाहिजे मित्रांनो। ओके, आणि तुम्ही ते करत पण आहे आणि आपलं जे चॅनल आहे पर्टिक्युलर नॉलेज हे तुम्हाला वेळोवेळीच अपडेट देत असते आणि तुमच्या कमेंट बघून मला खरोखर थोडं इन्स्पिरेशन मिळते की तुम्हाला नक्कीच हा डाटा जो आहे आवडत आहे आणि तुम्हाला का आवडत आहे याच्यामागे रिझन आहे की तुमचा अभ्यास त्या लेवलचा आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे। तर बघा त्यानंतर पुढं बघा, आता NIA यावर उत्तर प्रदेशच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की फुल फॉर्म विचारला, तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा त्याचा फुल फॉर्म होतो। सुरुवात 2009 मध्ये झालेली होती। तुम्हाला माहीत असेल 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबर 2008ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, त्यानंतरच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची 9 मध्ये स्थापना करण्यात आली होती। तर याचे प्रमुख कोण आहे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। बघा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। यू तीरथ सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण ढाका बांगलादेश या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तर यू तीरथ सिंग कोण आहे मित्रांनो, तर हे आहे खासी समुदायाचे स्वातंत्र्य सैनिक। ओके, आणि खासी समुदायाचा उठाव कोणत्या ठिकाणी झाला होता, तर मेघालय या ठिकाणी झालेला होता। आपल्या सर्वांना माहीत आहे 1857च्या उठावाच्या पूर्वीचे जर तुम्ही उठाव वाचले असेल तर त्यामध्ये तुम्हाला यू तीरथ सिंग हे नाव दिसेल खासी समुदायासंबंधित। ओके, मेघालय हा पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे। लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, तर 41वा क्रमांक लागतो। हा एक पॉईंट सर्वांनी इथे नोटीस करा, मोस्ट एमपी करा, ठीक आहे। बाकी इंडेक्स तुम्हाला माहीत असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सर्वांना एक नम्र विनंती आहे की लेक्चर पाहत असताना थोडं कमेंट पण बघत चला, जेणेकरून कमेंटमध्ये जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपले विद्यार्थी देतात ते ते तुमचे कव्हर होतील पॉईंट्स। त्यानंतर पाहता स्वामीनाथन आयोग घेत आहे मी इथे, कारण अलीकडेच MS स्वामीनाथन यांचं निधन पण झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना 53वा भारतरत्न अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे, त्यामुळे मी हा पॉईंट इथे कव्हर करत आहे। तर बघा 18 नोव्हेंबर 2004ला स्वामीनाथन आयोग स्थापन करण्यात आला होता। तुम्ही बऱ्याचदा स्वामीनाथन आयोग न्यूजमध्ये ऐकता, तर आज ते व्यवस्थित समजून घ्या काय आहे। तर राष्ट्रीय शेतकरी आयोग सुद्धा म्हटलं जाते स्वामीनाथन आयोगाला। कधीचा आहे पहिला हा पॉईंट पाठ ठेवा, 2004चा, म्हणजे आता बघा 2024 चालू आहे, म्हणजेच 20 वर्ष एक्झॅक्टली पूर्ण झाले आहे, त्यामुळे हा प्रश्न येणे अपेक्षित आहे मित्रांनो। त्यानंतर पाहता एकूण अहवाल सध्या 5 दिलेले आहे, एक डिसेंबर 4 मध्ये, ऑगस्ट 5, त्यानंतर डिसेंबर 5, एप्रिल 6, ऑक्टोबर 7 मध्ये, ठीक आहे। तर अहवाल 5 लक्षात ठेवा। या अहवालाचा विषय 11व्या पंचवार्षिक योजनेच्या लक्ष्याशी समांतर
गतिशील व समावेशक वाढ असा होता। ठीक आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे वेगवान अधिक समावेशी वृद्धी 11व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्यच होतं। ठीक आहे, मात्र वेगवान अधिक शाश्वत समावेशी वृद्धी, शाश्वत शब्द आला तर ती 12वी पंचवार्षिक योजना होती। ठीक आहे, तर हे 11व्या योजनेशी संबंधित आहे असं लक्षात ठेवा, हे 11व्या योजनेशी संबंधित आहे। शिफारसी काय होत्या? कृषी विषय हा समवर्त सूचीत टाकावा। जे आपले स्वामीनाथन आयोग होता, हा स्वामीनाथन जो आयोग होता मित्रांनो, विषय काय म्हटलं? कृषी हा विषय समवर्त सूचीमध्ये टाका। त्यानंतर पीक कर्जावरील व्याजदर 4% आणा। त्यानंतर एकात्मिक विमा पॅकेज विकसित केले पाहिजे। राष्ट्रीय अन्न हमी कायदा केला पाहिजे। किमान आधारभूत किंमत हे उत्पादन मूल्याच्या 1.5 पटीपेक्षा काय असावी? जास्त असावी। हे पण एकदा बघून घ्या। त्यानंतर एक आम सरकारी नोकर जितके कमावतो तितके शेतकऱ्याचे निव्वळ उत्पन्न व्हावे। तर ह्या सगळ्या शिफारसी आहे। मात्र सरकार का बरं ह्या शिफारसी लागू करत नाही मला तेच कळलं नाही आहे। कारण सगळ्यांची प्रगती होत आहे, परंतु शेतकऱ्याची मात्र जेवढी प्रगती व्हायला पाहिजे तेवढी होत नाही आहे आणि आपले मुद्दे सहसा कोणी उपस्थित पण करत नाही आहे। हे एक दुःखद बाब आहे। त्यानंतर शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट व्हावे, 2022 पर्यंत दुप्पट व्हावे हे सगळ्यांना माहीत आहे। यासाठी अशोक दलवाई समिती 2016 मध्ये नेमलेली होती। मात्र प्रश्नचिन्ह हा आहे की खरंच शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालेलं आहे का? स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हटलं जाते। मूळ नाव त्यांचं डॉक्टर मोनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन असं आहे, MS स्वामीनाथन। जन्म 7 ऑगस्ट 1925, पुढच्या वर्षी त्यांच्या जन्माला 100 वर्ष पण पूर्ण होत आहे। जन्म तंजावर तामिळनाडू या ठिकाणी झाला होता। त्यांचं निधन अलीकडेच 28 सप्टेंबर 2023ला झालं होतं, मागच्या वर्षी। पहिला जागतिक अन्न पुरस्कार 1987चा डॉक्टर MS स्वामीनाथन यांनाच देण्यात आलेला आहे। रॅमन मॅग्सेसे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। अल्बर्ट आइन्स्टाईन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 4ही नागरी पुरस्कार त्यांना मिळालेले आहे। पद्मश्री 1967, पद्मभूषण 1972, पद्मविभूषण 1989 आणि भारतरत्न 2024। पाठ कसं ठेवायचं? भारतरत्न सर्वोच्च आहे तर 24ला, 2 नंबर पद्मविभूषण 1989, 3 नंबर पद्मभूषण 1972 आणि पद्मश्री 1967। ठीक आहे, याप्रमाणे तुम्ही हे व्यवस्थित पाठ ठेवा। 24चा जो त्यांना भारतरत्न मिळालेला आहे तो 53व्या क्रमांकाचा आहे, लक्षात असू द्या। तर मित्रांनो, या पद्धतीने ही आपण माहिती कव्हर केलेली आहे। पर्टिक्युलर नॉलेज हे यूट्यूब चॅनल तुम्हाला कसं वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर पण करा। लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच।